चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता स्क्रीनवरती तुम्ही बघत आहे तर नक्की काय दिले तर या उदाहरणामध्ये आपण बघणार आहे का पेपरसाठी उद्याची प्रश्नपत्रिकेची तयारी म्हणून आपल्याला बघायचे का कोणते प्रश्न आयएमपी आहेत कोणते नाहीत या संदर्भात मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। तो सगळ्यांनी बघत काय जणांनी बघितलाय काय नाही जणी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या। तर मित्रांनो, आता आपल्याला या परीक्षेसाठी कोणते सूत्र महत्वाचे त्या सूत्रांचा अभ्यास कसा करायचा, सूत्र पाठांतर कशी करायची हे लक्षात ठेवायचे आणि कोणती सूत्र पाठांतर केली तर आपण चांगले मार्क आपल्याला मिळू शकतात याचा आपल्याला आज काय करायचं या व्हिडिओतून अभ्यास करून घ्यायचे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही आता तुमचा। बघा पहिलं सगळ्यात सूत्र, पहिल्या प्रकरणा एक प्रकरणावाय सूत्र घेते। बघा तर दोन चलातील रेषीय समीकरण जो आपलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर तुम्हाला निश्चयकाची किंमत सॉल्व्ह करता आली पाहिजे किंवा निश्चयकाची किंमत तुम्हाला सोडवता आली पाहिजे, बरोबर आहे। निश्चयकाची किंमत सोडताना आपण काय करतो काय तिरकस गुणाकार करतो कोणत्याही संख्येचा तिरक। समजा आता मी एबीसीडी घेतलं तर काय इथे येणार तर एबी बरोबर आहे म्हणजेच काय एडी गुणिले ए गुणिले डी वजा बी गुणिले सी म्हणजे बीसी, बरोबर आहे। अशा प्रकारे येणार आहे। तर हे सूत्र पाठांतर करून ठेवा। पुढे बघा मित्रांनो, क्रॅमरचा नियम सोडताना असताना लक्षात घ्या सगळ्यात एक सिंपल सूत्र आहे आपल्याकडे ते म्हणजे काय 12 32 13। कोणतं सूत्र आहे मित्रांनो 12 32 13 हे आपलं सगळ्यात भारी सूत्र आहे। याच्यावरती उदाहरणं पण मी सोडून घेतलेली आपल्या चॅनलवरती आहेत, तेही बघून घ्या। त्याच्यानंतर काय x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d हे सूत्र आहे। पुढे बघा मित्रांनो, अंतर बरोबर काय वेग गुणिले वेळ हे एक सूत्र आहे। हे सूत्र जास्त करून एक उदाहरण जर आलं तुम्हाला 4 मार्काला त्याच्यामध्ये येऊ शकतं। बघा तेच काय वेळ बरोबर काय तर अंतर भागिले वेग। पुढे बघा पुढचं प्रकरण आता का वर्ग समीकरण हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं का वर्ग समीकरणाचे सामान्य रूपात लिहा म्हणजे काय ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो। त्याच्यानंतर काय सूत्र पद्धत काय तर तुम्हाला का वजा बी करणीमध्ये बी वर्ग वजा 4ac भागिले 2e हे काय सूत्र पद्धती, बरोबर आहे। त्यानंतर खाली काय विवेचकाची किंमत काढण्यासाठी 1 मार्काला 2 मार्काला येणारा हा 100% प्रश्न आहे। बघा मित्रांनो काय तर बी वर्ग वजा 4ac हे आपल्याला आयएमपी सूत्र याच्यातून भेटलेलं आपल्याला। तर हे सूत्र तुम्ही व्यवस्थित पाठांतर करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला चांगले मार्क 100% मिळतील। बघा पुढे बघा वर्ग समीकरणाचे मूळ व सहगुणक असताना अल्फा आणि बीटाच्या किमती काढायचे। तुम्हाला जर विचारलं अल्फा अधिक बीटाच्या किमती काढा तर सूत्र काय तर वजा बी भागिले ए, काय सूत्र आहे वजा बी भागिले ए आणि नंतर अल्फा गुणिले बीटा जर विचारत सूत्र काय आपलं सी भागिले ए। बघा अशा प्रकारे। त्याच्यानंतर जर तुम्हाला अल्फा आणि बीटाचं जर वर्ग समीकरण विचारलं तर काय एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा म्हणजेच काय अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स आणि अल्फा अधिक बीटा म्हणजेच काय अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 हे त्याचं सूत्र आहे। पुढे बघा आता तिसरं प्रकरण अंकगणितीय श्रेणीसाठी दोनच सूत्र याच्यामध्ये लक्षात घ्या। तर जर एखादे पद तुम्हाला काढायचं असेल अंकगणित श्रेणी एखादा जर त्या अंकगणित श्रेणीचं जर पद काढायचं असेल तर सूत्र वापरतात tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d हे सूत्र वापरलं जातं। आणि त्याच्यानंतर जर त्या श्रेणीचे जर तुम्हाला पदांची बेरीज काढायची असेल तुम्हाला बघा काय पदाच्या बेरजेचे सूत्र काय तर sn बरोबर n भागिले 2 कंसात 2e अधिक n वजा 1 गुणिले d हे त्याचं सूत्र आहे। बघा अतिशय आयएमपी सूत्र लक्षात घ्या। हे जर सूत्र तुम्ही पाठांतर केले तर मी 100% सांगतो विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या चांगले पैकीच मार्क मिळतील। पुढे बघा सीजीएसटी बरोबर एसजीएसटी नंतर काय का सीजीएसटी आणि एसजीएसटी या दोन्ही किमती सेम आहे। जर तुम्हाला दिलं 9% सीजीएसटी आहे तर एसजीएसटी काढा 9%च येईल, लक्षात घ्या। पुढे बघा जीएसटी बरोबर काय तर 2 गुणिले एसजीएसटी आणि जीएसटी लक्षात घ्या काय का जीएसटी म्हणजेच काय असते ही तर एसजीएसटी आणि जीएसटी याच्या कशी असते दुप्पट असते, दोघांच्या कशी असते दुप्पट असते, बरोबर आहे। तुम्ही एखादं घ्या काय अडचण नाही। जर तुम्हाला एसजीएसटी किंवा सीजीएसटी 9% दिले आणि जीएसटी विचारलं तर 9 दुने 18 येऊन जाईल। पुढे बघा दे जीएसटी बरोबर काय सूत्र याच्यामध्ये तर दे जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, त्याला काय म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आयटीसी असे म्हटलं जातं, बरोबर आहे। पुढे बघा दर्शनी किंमत काढण्यासाठी सूत्रे जर बाजारभाव दर्शनी किंमत बघा काय आता हे लक्षात घ्या दर्शनी किंमत जर तुम्हाला काढायचं असेल तर काय जर बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा मोठा असेल तर तो शेअर अधिमूल्यवर आहे असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत असेल तर तो शेअर सममूल्य असं म्हणजे काय सम, मागच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितलं तुम्हाला सम म्हणजे काय सारखा आधी म्हणजे काय जास्त। पुढे बघा जर बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल किंवा दर्शनी किंमत ही बाजारभावापेक्षा जास्त असेल तर तो शेअर अवमूल्य आहे असं म्हणतात। काय अवमूल्य, अव म्हणजे काय कमी।
पुढे बघा मित्रांनो, एकूण गुंतवणूक बरोबर काय, तर शेअरची एकूण संख्या गुणिले एका शेअरचा बाजारभाव, एका शेअरची संख्या गुणिले जी काही टोटल शेअरची संख्या असेल ती आणि गुणिले एका शेअरचा बाजार भाव. पुढे बघा मित्रांनो, आता संभाव्यताकडे जाऊया. एक नाणे फेकले असतात, आपल्याला माहिती आहे काय असतो नमुना अवकाश, छापा आणि काटा म्हणजे एच आणि टी असतो, बरोबर आहे. पुढे बघा दोन नाणी फेकल्यावरती सांगितलं तुम्हाला काय, डबल एच म्हणजे काय, दोन छापे दोन काटे, एक छापा एक काटा एक काटा आणि एक छापा, असे एकूण किती येतात, 4 येतात. त्याच्यानंतर 3 नाणे फेकले असं नमुना अवकाश किती येतो, तर 8 येतो. मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या व्हिडिओचा, या व्हिडिओचा या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठांतर करून घ्या. हेच तुम्हाला उद्या परीक्षेत 100% येणार आहे. पुढे बघा मित्रांनो, एक फासा टाकला असता तर काय होऊ शकतो, नमुना अवकाश 6 येऊ शकतो. म्हणजेच काय, तर नमुना अवकाश काय 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे येतो. पुढे बघा 2 फासे टाकले असते होते, किती येतो नमुना अवकाश आपला एकूण 36 येतो. किती येतो, 36 येतो. हे पाठांतर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे काय, संभाव्यता काढायची, प्रोबॅबिलिटी काढायचं सूत्र काय, तर पी ऑफ ए बरोबर काय सूत्र आपलं, तर पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, हे त्याचं आयएमपी सूत्र. हे पाठांतरच असणं गरजेचं आहे, 100% उद्या विचारलं जाणार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सांख्यिक सामग्रीचा मध्य म्हणजेच काय, तर सर्व प्राप्तांची बेरीज किंवा त्याला आपण ऍव्हरेज देखील म्हणतो. याला काय म्हणतो आपण, याला ऍव्हरेज म्हणजे सरासरी देखील म्हटलं जातं. काय, जेवढे प्राप्तांक असतात त्यांची बेरीज आणि भागिले एकूण प्राप्तांक. पुढे बघा मध्य बरोबर काय, एक्स बार बरोबर समेशन ऑफ एक्स आय एफ आय भागिले एन, बरोबर आहे, हे त्याचं सूत्र आहे. पुढे बघा दुसरं मध्ये सूत्र काय, हेच याचं सूत्र दिलेलं आहे, काय समेशन ऑफ एक्स आय एफ आय भागिले एफ आय, हे पण मध्यचं सूत्र आहे. नीट स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाठांतर करून घ्या. पुढे बघा एक्स बार बरोबर ए अधिक डी बार, आपण मध्ये सूत्र आहे. पुढे बघा मध्ये काढतो एल अधिक कंसात एन भागिले 2 वजा सी एफ भागिले एफ गुणिले एच, हे मध्यकचं सूत्र आहे मित्रांनो. आणि बहुलकचा काय, तर एल अधिक कंसात F1 वजा F0 2 गुणिले भागिले 2 गुणिले F1 वजा F0 वजा F2 आणि पूर्ण कंस पूर्ण त्याला गुणिले एच, हे काय त्याचं बहुलकचं सूत्र आहे मित्रांनो. हे सूत्र मी दिलेत तुम्हाला, हे सूत्र तुम्ही पाठांतर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. 100% तुम्हाला हे येणारच आहे परीक्षेला. आणि एवढी जर सूत्र पाठ केले तुम्हाला तर जास्तीत जास्त तुम्हाला 30-35च्या वरती जे मार्क आहे तुम्हाला गुण नक्कीच भेटणार, अशी मी तुम्हाला वचन देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त व्यवस्थित सूत्र पाठांतर करून घ्या आणि कोणत्या सूत्राला, कोणत्या गणिताला कोणतं सूत्र वापरायचं, किमती व्यवस्थित टाकून घ्या. दिलेल्या किमती टाकून व्यवस्थित उदाहरणं घाई करू नका, व्यवस्थित पेपर सोडवा आणि प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या पेपरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया त्या विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत उद्याची पण आन्सर शीट आपल्या व्हिडिओवरती मी टाकणार आहे मित्रांनो, ती देखील बघून घ्या आणि आपल्या गरजू मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.